तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्यात की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिट झालेले आहेत. आज आपण पुन्हा एकच ट्रेड एक्झिट केलेला आहे, जो की निफ्टीमध्ये आहे. आज निफ्टीची एक्सपायरी पण होती, त्या अकॉर्डिंग प्रॉपरली आपण आज मोमेंटम कॅप्चर केलेला आहे. कशाप्रकारे तो मोमेंटम कॅप्चर केला तो आपण डिस्कस करून घेऊ आधी निफ्टीमध्ये. निफ्टीची ओपनिंग टोटली आज ह्या रेंजच्या मध्ये ओपनिंग होती, याच्यामध्ये त्यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट जी कॅन्डल होती टोटली स्लो होती आणि डायरेक्शन नव्हती की कोणत्या साईडला जाणार आहे. बट ह्या कॅन्डलनी क्लिअर केलेलं होतं की हा डाऊन साईडला थोडंसं जाऊ शकतो, कारण की हा जो लेवल आहे त्याच्या खाली क्लोजिंग देण्याचा याने प्रयत्न केला, बट क्लोजिंग थोडी वर होती. या कॅन्डलमध्ये कन्फर्मेशन आलेलं होतं, बट मी लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं इथे रेंज क्रिएट झाली पाहिजे, याच्या वर नाही गेला पाहिजे, त्यानंतर ब्रेकआउट देईल. त्या अकॉर्डिंग स्मॉल एसएल अकॉर्डिंग आपण इथे ट्रेड करू शकतो. बट इथे प्रॉपरली व्हॉल्टिलिटी क्रिएट करण्यात आली. ह्याचा जो हाय आहे इथे ब्रेक करण्यात आला. पुन्हा इथे व्हॉल्टिलिटी आली, सेलर ॲक्टिवेट झाले आणि हा जो डे लो आहे हा इथे ब्रेक केला. इथे मी पुन्हा सांगितलेलं होतं की डायरेक्टली याच्यामध्ये जंप करायचं नाही आहे, रेंज क्रिएट होऊ द्या, त्यानंतर ब्रेकडाऊन देईल, त्यानंतर जे खालचे टार्गेट आहे ते ओपन होतील, त्यासाठी आपण प्ले करू. बट यांनी एक्झॅक्टली डे लोवर एक रेंज क्रिएट केली. डे लोवर रेंज क्रिएट केल्यानंतर इथे यांनी स्ट्रक्चर बेंड केलेला आहे. एक्झॅक्टली हा जो लेवल होता स्ट्रक्चर इथे मेंटेन होतं, इथे स्ट्रक्चर बेंड केलं, स्ट्रॉंग कॅन्डलनी क्लोजिंग दिली. या मोमेंटमपर्यंत आपण कोणतीही पोझिशन बनवलेली नव्हती. इथे आपल्याला ब्रेकआउट दिसला, तर या ब्रेकआउट नंतर आपल्याजवळ स्पेस होता, इथे प्रॉपरली 1:1 बसत होता. एक कन्फर्मेशन बघून ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. आपला जो ट्रेड आहे तो एक्झिक्यूट झालेला आहे कॅन्डलमध्ये. सेम कन्सेप्ट होता जो की आपण काल बँक निफ्टीमध्ये वापरलेला होता. व्हॉलेटिलिटी होती, त्यानंतर मार्केट सेटल झालं, एक रेंज क्रिएट झालं, त्यानंतर एक डायरेक्शन दाखवलं, त्याला आपण राईट केलेलं आहे. तर एक्झॅक्टली या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला आणि मी ज्या प्रकारे सांगितलं जे रिट्रेसमेंट होतं ते पण प्रॉपर रूल अकॉर्डिंग होतं आणि याच्याजवळ जो स्पेस होता 1:1 वर होता, त्यासाठी आपण इथे प्ले केलेलं होतं. या लेवलपर्यंत आपलं जे टार्गेट आहे ऑलमोस्ट डन झालेलं होतं. बट जे स्ट्रक्चर आहे ते बेंड नव्हतं, त्या अकॉर्डिंग आपण जे पोझिशन आहे ते होल्ड करून ठेवलेली होती. जेव्हा इथे फर्स्ट फ्रॅक्टल बनला तर जो आपला एसएल इथे लावलेला होता तो टेल करून आपण ह्याच्यावर लावला. इथे जेव्हा मार्केट थोडंसं खाली आलं तर इथे आपला 2 पॉईंट्सनी जस्ट एसएल जो आहे तो सिक्युअर झालेला होता. इथनं मार्केट पुन्हा जे डायरेक्शन आहे ते कंटिन्यू केलेलं आहे. जेव्हा निफ्टीने ही रेंज काढली या कॅन्डलमध्ये प्रॉपरली या रेंजच्या वर आणि हा जो पीडेल होता ह्याच्या वर यांनी क्लोजिंग दिली, तर इथे जे अपसाईडचे जे डायरेक्शन होतं ते क्लिअर झालेलं होतं आणि जो टार्गेट होता जो की सेकंड टार्गेट हा होता तो डायरेक्टली ओपन झालेला होता. निफ्टीने बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल करत जे टार्गेट आहे ते इथे डन करून दिलं. यानंतरची जी मुवमेंट आहे ही तर बोनस मुवमेंट आहे. मला वाटलं नव्हतं की एवढी मुवमेंट हा करणार. तर या ट्रेलिंग नंतर मी जेव्हा ही कॅन्डल क्रिएट झाली आणि जे टार्गेट आहे ते डन झालं, तर मी जो ट्रेलिंग आहे तो याच्या खाली लावला, कारण की डॉमिनेट कॅन्डल होती आणि याच्या खाली जर हा आला असता तर मग यांनी पीडेल टच केलं असतं. त्या अकॉर्डिंग मी जो एसएल होता तो सिक्युअर प्लेसवर आणण्यासाठी ह्याच्या खाली ट्रेल केला. एक्झॅक्टली या लेवलपर्यंत मार्केट आलेलं आहे. इथनं पुन्हा रिव्हर्स झालं आणि पुन्हा डे हाय ब्रेक करत त्यांनी पीडेल टच केलेला आहे. जेव्हा हा स्विंग क्रिएट झाला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो फायनल ट्रेलिंग इथे होता. त्यानंतर तर आपली पोझिशन डायरेक्टली बुकिंग लेवलवर आलेली होती, तर त्या अकॉर्डिंग आपण इथे बुक केलेला आहे. तर आजचा पण सेटअप तुम्हाला प्रॉपरली समजलेला असेल की काल जो आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतला त्या अकॉर्डिंगच होता. 90% सेम होता. थोडेसे जे लेवल होते ते वर खाली होते, बट प्रॉपरली जो स्ट्रक्चर आहे आणि ज्या अकॉर्डिंग आपण कालची सायकोलॉजी ठेवलेली होती त्या अकॉर्डिंगच आपण आज निफ्टीमध्ये ठेवलेली आहे. एक्झॅक्टली आपला जो ट्रेड आहे तो इथे एक्झिक्यूट झाला. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत टोटली आपण आज कॅप्चर केलं. या लेवलवर आपण त्याला बुक केलेलं आहे. इथे मी सांगितलं की का बरं आपण एक्झिक्यूट नाही केलं, कारण की व्हॉल्टिलिटी एक्स्ट्रीम होती, एसएल जे होते ते खूप मोठे होते, त्या अकॉर्डिंग आपण याला टोटली इग्नोर केलं. एक्झॅक्टली या लेवलवर एक रेंज क्रिएट झाली, कन्फर्मेशन आलं, त्यानंतर आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. याचबरोबर बघून घेऊ की बँक निफ्टीमध्ये ट्रेड आपण का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे ते. बँक निफ्टीची ओपनिंग पण टोटली आज फ्लॅट होती. हा जो रेंज होता याच्या जवळपास त्यांनी ओपनिंग दिलेली होती. याच्यामध्ये एक ट्रेड होता, बट मी नेहमी सांगतो की डायरेक्शन दिल्यानंतर एक रेंज पाहिजे, त्या अकॉर्डिंग आपला जो एसएल आहे तो पण स्मॉल होतो आणि जे डायरेक्शन आहे ते कन्फर्म होऊन जातं. याच्यामध्ये पण चांगल्या यांनी ब्रेकडाऊन दाखवलं पीडलच्या खाली आणि लगेचच वरच्या साईडने पुश केला. हा जो हाय आहे हा इथे ब्रेक केला. इथे पण चांगली व्हॉल्टिलिटी होती, डाऊन साईडला आला, डे लो ब्रेक केला, कंटिन्यू येऊन खाली क्लोजिंग दिली आहे. बँक निफ्टीकडे स्पेस होता तर यांनी चांगली मोमेंटम डाऊन साईडनी केली. बट याच्यामध्ये ट्रेड न घेण्याचं कारण की सांगितलं की व्हॉल्टिलिटी एक्स्ट्रीम होती आणि मोठी कॅन्डल होती, एसएल जो होता तो खूप मोठा होता, त्या अकॉर्डिंग आपण टोटली याला इग्नोर केलं. याच्यामध्ये आपण ट्रेड तर घेतलेलं नाही आहे, कारण की जे स्विंग होते ते खूप मोठे होते आणि जी रेंज होती ती खूप मोठी होती. बट लाईव्ह स्ट्रीममध्ये मी तुम्हाला इथे घ्यायला सांगितलं होतं मोमेंटम स्कालसाठी, कारण की पूर्ण जी रेंज आहे क्लिअरली या कॅन्डलनी काढलेली होती. स्ट्रॉंग कॅन्डल होती, व्हॉल्यूम एक्स्ट्रीम लेवलवर होते आणि या कॅन्डल नंतर डायरेक्टली जे टार्गेट होतं ते डायरेक्टली पीडेल लेवल होतं आणि जो स्पेस होता क्लिअर ओपन होता, त्या अकॉर्डिंग मी इथे तुम्हाला एक्झिक्यूट करायला सांगितलं होतं. एक्झॅक्टली त्यांनी टार्गेट डन केलं, थोडीशी व्हॉल्टिलिटी क्रिएट केली, ऑलमोस्ट कॉस्ट टू कॉस्ट आला, त्यानंतर पुन्हा थोडीशी रिकव्हरी दाखवत आता जी क्लोजिंग दिलेली आहे ते ऑलमोस्ट डे हायच्या जवळपासच दिलेली आहे. तर या मोमेंटममध्ये आपण निफ्टीच्या ट्रेडमध्ये होतो, त्यामुळे आपण टोटली याला इग्नोर केलं आणि मॉर्निंगमध्ये तर सांगितलं की आपण इथे का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे आणि इथे तर मी तुम्हाला मोमेंटम स्काल दिलेला होता. तर इथे तुम्हाला दोन्ही पण इंडायसेसचे एक्सप्लेनेशन क्लिअर झालेले असतील. याचबरोबर बघून घेऊ एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर निफ्टीचा जो ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला एक्झॅक्टली 11:55 मिनिटांनी
तिथे मी निफ्टीचा 22,050चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 134 मध्ये. आणि याला जे आपण बुक केलेला आहे तो ऑलमोस्ट जो आपला टार्गेट लेवल होता, जे फायनल टार्गेट होतं, त्या लेवलवर आल्यावर आपण याला बुक केलेला आहे 3:10 22,050चा पी, तो आपण फायनल बुक केलेला आहे 0.25 मध्ये. तर आजची निफ्टीची एक्सपायरी होती. प्रॉपरली त्यांनी मोमेंटम दिला आणि प्रॉपरली त्याला आपण ट्रेड करून एक्झॅक्ट लेवलवर बुक पण केलेला आहे. होप करतो तुम्ही पण सेम ट्रेड घेतला असेल आणि एक्झॅक्ट लेवलवर त्याला बुक केलं असेल. त्याचबरोबर जो मी तुम्हाला मोमेंटम स्काल्पचा ट्रेड दिला होता तो पण तुम्ही एक्झिक्यूट केलेला असेल आणि प्रॉपर लेवलवर त्याला बुक केलेलं असेल. तरीही तुम्हाला आजच्या ट्रेडचं पण अपडेट क्लिअर झालेलं असेल. आणि प्लीज जर तुम्हाला हे एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.